नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 10 जुलै. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:07. चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. आपण येऊन पोहोचलेलो आहोत coinmarketcap.com वरती. सुरुवात करूया चेक करायला मार्केटची काय कंडिशन. आता सध्याच्या परिस्थितीला coinmarketcap.com वरती रजिस्टर्ड आहे 10,821 क्रिप्टोकरन्सीज. 381 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत. मार्केट कॅपिटलायझेशन आहे $1.4 ट्रिलियन आपण म्हणू शकतो. टोटल ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा सगळ्या क्रिप्टोकरन्सीजचा मिळून $67.8 बिलियन. डॉमिनन्स आता मार्केटमधला बघायला गेलं तर 45% जवळजवळ बिटकॉइन आहे आणि 17% इथेरियम आहे. चेक करूया ओव्हरऑल काय कंडिशन आहे मार्केटची. $5 मार्केट वरती आलेलं आहे आणि $1.4 ट्रिलियन टोटल मार्केट कॅप आहे. पटापट टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया. बिटकॉइन आता आहे $33,700, 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 2.5% जवळजवळ कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $635 बिलियन मार्केट कॅप आहे. इथेरियम जवळजवळ $2,100 पोहोचलेला आहे, 2% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 5.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $246 बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन आहे इथेरियमचं. USD टेदर म्हणजे आहे आता $1. काही खास मुवमेंट नाहीये 24 तास किंवा 7 दिवसांमध्ये. याच्यासाठीच तो डिझाईन केलेला आहे. $62.2 बिलियन मार्केट कॅप आहे. BNB म्हणजे बायनान्स आता $313 आहे, $0.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 6.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 48.2 किंवा 48.3 बिलियन मार्केट कॅप आहे. कार्डानो म्हणजे ADA 1.33 म्हणजे जवळजवळ $1.25 आत्ता आहे. 24 तासांमध्ये 2.25% कमी झालाय आणि 6.25% कमी झालाय 7 दिवसांच्या मानाने. $42.7 बिलियन मार्केट कॅप आहे ADAचं. रिपलकडे वळूया. रिपल आत्ता 62 सेंट्सला आहे आणि 1.16% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 7.18% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $28.8 बिलियन मार्केट कॅप आहे. डोजकॉइन 7व्या नंबरवरती 21.5 सेंट्सला आहे. जवळजवळ 2.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 13% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $28.2 बिलियन मार्केट कॅप आहे डोजकॉइनची. USDC सध्या सगळ्यात जास्त डिस्कशन मध्ये जे आहे, सर्कल नावाच्या कंपनीचा USDC आहे आणि USDC ऑफकोर्स $1 आहे स्टेबल कॉइन असल्यामुळे आणि $26 बिलियन मार्केट कॅप आता त्याचं पोहोचलेलं आहे. पोल्काडॉट 9व्या नंबरवरती $15.25 आणि जवळजवळ 2% कमी झालाय 24 तासांमध्ये, 1.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $15.5 बिलियन मार्केट कॅप आहे पोल्काडॉटचं. 10व्या नंबरवरती युनिस्वॉप आहे. $20 किंवा मग $20.32 आत्ता आहे आणि 3.89% कमी झालाय 24 तासांमध्ये, जवळजवळ 8% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये आणि $12 बिलियन मार्केट कॅप आहे युनिस्वॉपचं. मार्केट कॅप आपलं बघून झालेलं आहे. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज बघून झाले, नंबर ऑफ एक्सचेंजेस बघून झाले, मार्केट मुवमेंट बघून झालेली आहे. तर आता आपण वळूया क्रिप्टोकरन्सी जगातल्या बातम्यांकडे. सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ पासून. तर कॉइन टेलिग्राफ वरती पहिलीच बातमी आहे. कॅपिटल इंटरनॅशनल परचेस्ड $600 मिलियन इन मायक्रो स्ट्रॅटेजी स्टॉक. तर मायक्रो स्ट्रॅटेजी नावाची एक कंपनी आहे, पब्लिकली लिस्टेड कंपनी आहे किंवा फंड आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मायक्रो स्ट्रॅटेजी काय करतं की वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीज मध्ये इन्व्हेस्ट करतं. तर सध्या सगळ्यात जास्त स्ट्रॉंगली इन्व्हेस्टमेंट्स त्यांच्या चालू आहेत बिटकॉइन मध्ये. त्यांच्याकडे जवळजवळ 1.5 लाख बिटकॉइन त्यांचे विकत घेऊन झालेत. आता रिसेंटली एक महिन्यापूर्वी आय थिंक त्यांनी 13,000 बिटकॉइन विकत घेतले आणि त्यानंतर ते 1 लाखाच्या आय थिंक 1,30,000 की 1,50,000च्या आसपास त्यांचा आकडा पोहोचलाय टोटल बिटकॉइनचा. आणि कॅपिटल इंटरनॅशनल नावाची इन्व्हेस्टमेंट फर्म आहे किंवा मग एक वेगळी कंपनी आहे. तर तिने $600 मिलियन मायक्रो स्ट्रॅटेजीचे शेअर घेतले. आता $1 मिलियन म्हणजे जवळजवळ 7.5 करोड रुपये होतात. तर $600 मिलियन म्हणजे विचार करा केवढा मोठा आकडा आहे. म्हणजे जवळजवळ 42-43 हजार करोड रुपयाची त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनीचे शेअर त्यांनी विकत घेतले. कारण मे बी त्यांना डायरेक्टली क्रिप्टोकरन्सी विकत घेऊन रिस्क घ्यायची नसेल किंवा मग काहीतरी त्याच्या मागे काही वेगवेगळी कारणं असू शकतात.
पण ही चांगली बातमी आहे की मायक्रो स्ट्रॅटेजीचे स्टॉक्स आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विकत घ्यायला लोक रेडी आहेत किंवा कंपन्या रेडी आहेत. मे बी यांना ते विकत घेऊन त्यांना त्यांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स थोडेसे बदलवून मग पूर्ण कंट्रोल हळूहळू हातात घ्यायचा असेल किंवा बऱ्याच गोष्टी असू शकतात याच्या मागे. त्या डिटेलमध्ये आपल्याला जाण्यात काही फार अर्थ नाही, पण आपण हे बघू शकतो की मायक्रो स्ट्रॅटेजी सारखी कंपनी जी स्टॉक मार्केटला लिस्टेड आहे आणि जी क्रिप्टोकरन्सीमध्ये बिंदास्त मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट करते, तर त्याचे शेअर सुद्धा दुसऱ्या कंपन्या घेण्यामध्ये इतक्या इंटरेस्टेड आहेत. याचा अर्थ काय होतो की थोडक्यात क्रिप्टोकरन्सीला आता मेन स्ट्रीम अडॉप्शन जे म्हणतो किंवा मग ऍटलिस्ट वॉल स्ट्रीट अडॉप्शन ज्याला आपण म्हणू शकतो ते चांगल्या प्रकारे होतंय आणि त्या दिशेनेच वाटचाल चालू आहे. कारण इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे असतात, मोठमोठे फंड्स जे असतात, तर ते आता बऱ्यापैकी उतरलेले आहेत क्रिप्टोकरन्सीमध्ये आणि आणखीन मोठ्या प्रमाणावरती अलोकेशन्स करतायत. कारण मार्केट फंडामेंटल्स किंवा चांगल्या न्यूज किंवा या सगळ्या गोष्टींशी इररिलेव्हंट प्रकारे वागतंय असं मला तरी सध्या असं वाटतंय. कारण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, आत्ता घडतायत, तरी सुद्धा बिटकॉईनची प्राइस काही हलायला तयार नाही. ती उलट कमी कमी होऊन आता सध्या $33,700 आली आहे. ती वाढली समजा 1% आता 24 तासात, पण आपण इथे पोहोचलोय $65,000-66,000 आकडा जो होता तिथून इथे आलोय. भारतात जर बघायला गेलात तर 51 लाखाला बिटकॉईन पोहोचला होता 1.5 महिन्यापूर्वी आणि तिथून आता आपण येऊन बसलोय जवळजवळ 25 लाखावरती. तर ही या गोष्टी घडतायत तेव्हा की जेव्हा बिटकॉईनचा सगळ्यात इम्पॉर्टंट अपग्रेड आता येत आहे टॅप रूट नावाचं. तसंच इथेरियमची प्राइस सुद्धा आता घसरलेली आहे आधीपेक्षा आणि इथेरियमचं पण आता लंडन अपग्रेड आता येत आहे 4 ऑगस्टला. बिटकॉईनचं टॅपरूट ऍक्टिव्हेट झालेलं आहे ऑलरेडी, फक्त आता इम्प्लिमेंटेशन किंवा मग जो फोर्क होणार आहे तो होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर इतक्या चांगल्या बातम्या असून सुद्धा प्लस 11% सेंट्रल बँका म्हणतात की बिटकॉईन इज लाईक गोल्ड. नंतर 4,000 इन्व्हेस्टमेंट फंड्सला अलाउड केलेलं आहे जर्मनीमधल्या की तुम्ही घेऊ शकता क्रिप्टोकरन्सीज तुमच्या पोर्टफोलिओच्या 20% अशा लाईनीत खूप साऱ्या चांगल्या बातम्या येऊन सुद्धा मार्केट मात्र उलट कमी कमी होत गेलंय, वाढलेलं नाहीये. याचा अर्थ काय की मार्केट बेअर मार्केट एखाद वेळी सुरू झालेलं आहे असं म्हणायला पण हरकत नाही. किंवा मग म्हणजे मी काय टेक्निकल अनालिस्ट नाहीये, मी काय फायनान्शियल ऍडवायझर नाहीये, मला फक्त या डोमेनमध्ये इंटरेस्ट आहे. मी 5 वर्षांपासून सक्रिय आहे आणि ही सक्रियता मेनली माझी आहे ट्रेडिंगकडे नसून तर या गोष्टी समजून घेणं की बिटकॉईन नक्की काय कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, इथेरियम काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, बायनान्स कॉइन काय करतं, एडीए काय करतं किंवा मग या गोष्टी नक्की महत्वाच्या का आहेत, आपण त्याच्यामध्ये एज्युकेशन का घ्यावं किंवा का द्यावं किंवा मग याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंटच्या हिशोबाने काय करू शकतो, मायनिंग करू शकतो का किंवा मग या दिशेने माझी जास्त हालचाल असते. मी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाहीये पुन्हा एकदा सांगतो आणि हे व्हिडिओज जे पण मी बनवतोय गेले 2 आठवडे होत आले तर आणि पुढेही मी करत राहणार आहे, रोज एक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. तर ह्या व्हिडिओचा गोल हा नाहीये की तुम्ही पटकन बघावं की अरे $33,000 बिटकॉईन पोहोचलाय चला घेऊन टाका, श्रीकांत काहीतरी चांगलं बोलतोय असं ऐकून तुम्ही काही करावं अशी माझी मुळीच इच्छा नाहीये. उलट मी जर काही म्हणतोय की असं असतं तसं असतं किंवा हे दिसतंय तर त्यानुसार तुम्ही स्वतःचा रिसर्च करावा आणि भरपूर डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करून मग ठरवावं की अरे बाबा आपण याच्यामध्ये $2 टाकण्याच्या लायकीची गोष्ट आहे का किंवा आपण याच्या 2 तास अभ्यास करण्याच्या लायकीची ही गोष्ट आहे का किंवा आपण एखादा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर बनू शकतो का, आपण ब्लॉकचेन डेव्हलपर बनू शकतो का, फुल स्टॅक डेव्हलपर बरेच जण असतील ऑलरेडी तर त्यांनी या दिशेने येऊन काय फायदा होईल, पॅकेजेस कसे असतात तिथे जॉब करायचं म्हटलं तर, किंवा एखादा बिझनेसमॅन असेल, एखादा ऑलरेडी एक्झिस्टिंग त्यांचा बिझनेस असेल आणि त्याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सी किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपण इम्प्लिमेंट करू शकतो का भारतात बसून किंवा दुसऱ्या कुठल्या देशामध्ये जाऊन. तर हा या चॅनलचा गोल आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट विकत घ्यावी किंवा विकावी किंवा ट्रेडिंग करावं किंवा मायनिंग करावं हा माझ्या चॅनलचा गोल नाही. तुमच्यापर्यंत तुम्हाला समजेल त्या चांगल्या शुद्ध मराठी भाषेत प्रयत्न माझा असतो की तुम्हाला ती माहिती समजावून सांगायची आणि तुम्हाला ते सोर्सेस दाखवायचे. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच दिवसांपासून मी फक्त 4 वेबसाईट वापरतो. एक coinmarketcap.com, दुसरी cointelegraph.com, तिसरी coindesk.com आणि शेवटची news.bitcoin.com. मी दुसऱ्या कुठल्या वेबसाईटला अजून गेलो सुद्धा नाहीये. अशा तुम्हाला शेकडो वेबसाईट सापडतील, पण मी काय प्रयत्न करतोय की सगळ्यात लेजिटिमेट किंवा सगळ्यात जास्त तावून सुलाखून जिथे इन्फॉर्मेशन बाहेर येते त्या सोर्सेसचा मी वापर करतोय. नाहीतर मार्केट कॅप दाखवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आहेत, ओके, त्यातल्या कॉइन मार्केट कॅप सगळ्यात जास्त रेप्युटेड म्हणू शकतो किंवा मग त्यांचा रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा सगळी इन्फॉर्मेशन देण्याची प्रोसेस सगळं पद्धतशीर असल्यामुळे मी त्याचा वापर करतोय.
ओके. तर माझे व्हिडिओज म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाहीये. मी जे काही बोलतो ते ऐकून तुम्ही 2 रुपये सुद्धा कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, 2 पैसे सुद्धा इन्व्हेस्टमेंट करावी अशी माझी इच्छा नाही आणि तुम्ही करूही नाही. तुम्ही फक्त या डोमेनचा नीट अभ्यास करा आणि याला तुम्ही करिअर म्हणून चूज करताय, तुम्ही बिझनेसमॅन बनणार आहात इथे येऊन, तुम्ही काही बिझनेस आयडिया लॉन्च करणार आहात, की तुम्ही इथे येऊन तुम्हाला या डोमेनमध्ये काही जॉब करायचा आहे. तुम्ही लॉयर जरी असले, तुम्ही CA जरी असले, तुम्ही डॉक्टर जरी असलात, तुम्ही बिझनेसमॅन असलात, तुम्ही कुठल्याही विषयाला हात घालणारे एक्सपर्ट असलात, तरी सुद्धा इथे काही ना काही त्या डोमेनमध्ये गरज पडणारच आहे क्रिप्टोमध्ये. आणि त्यासाठी मी हे चॅनल सुरू केलंय. माझा गोल आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये 5 लाख लोकांना कमीत कमी शुद्ध मराठीतून ही माहिती नीट पोहोचली पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे मराठी माणसाला हा बिझनेस कळावा किंवा मराठी माणसाला हे डोमेन कळावं आणि याचा अभ्यास करून त्याला चांगली नोकरी मिळावी किंवा त्याने स्वतःचा बिझनेस सुरू करावा किंवा त्याने ट्रेडिंग करावं किंवा त्याने काय त्याला जे आवडेल ते करावं, मायनिंग करावं. पण माझं सजेशन हे नाहीये की तुम्ही माझं ऐकून करा. मी फक्त माहिती द्यायला बसलेलो आहे आणि मी तुम्हाला मनापासून शुद्ध मनाने मला जे विचार असतील त्यानुसार मी सांगतोय. तुमचे विचार वेगळे असू शकतात. मी तुम्हाला असं म्हणत नाही की माझेच विचार बरोबर आहेत. असे भरपूर सोर्सेस तुम्हाला मिळतील. मी तुम्हाला ते सोर्सेसही देईन की कुठे जाऊन तुम्ही कसला अभ्यास करू शकता. ओके, पुढे वळूया पुढच्या न्यूजकडे. मला ह्या महत्वाच्या गोष्टी क्लिअर कराव्याशा वाटल्या आधी, म्हणून मी तुम्हाला आता त्या सगळ्या सांगत बसलो. शांतपणे पुढे वळूया. तर क्रिप्टो ऍड्स नो लॉंगर अलाउड ऑन टिकटॉक. तर टिकटॉक जे प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, बऱ्यापैकी पॉप्युलर झालंय गेल्या 1-2 वर्षांमध्ये आणि त्याच्यावरती क्रिप्टो इन्फ्लुएन्सर्स बरेच लोक होते आणि ते लोक आपापल्या म्हणजे ते बनायचे, कुठल्या तरी कंपनीचे ऍडवायझर बनायचे किंवा प्रमोटर बनायचे आणि ते पटापट त्यांच्या टिकटॉक वरती काही ना काही व्हिडिओ टाकून प्रमोट करत होते आणि लोकही ते बघून त्यानुसार काहीतरी दुसऱ्या कम्युनिटी जॉईन कर किंवा इन्व्हेस्टमेंट कर, हे कर ते कर, ते सुरू झालं होतं. तर क्रिप्टो ऍड्स आता टिकटॉकने पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. जसं काही वर्षापूर्वी फेसबुकने बंद केल्या होत्या, गुगलने बंद केल्या होत्या, तसंच आता इथे टिकटॉकने ऍक्शन घेतलेली आहे. तर याच्यानंतर काय होतं ते बघण्यासारखी गोष्ट आहे. बघू पुढे काय होतं ते. पण आता सध्या तरी ऍडव्हर्टिजमेंट बंद झालेल्या आहेत. SEC चार्जेस इंडिव्हिज्युअल्स कनेक्टेड टू फॉर्मर आईस टी टर्न मायनिंग कंपनी. तर लॉंग आयलँड आईस टी नावाची कंपनी होती, स्टॉक मार्केटला लिस्टेड कंपनी होती किंवा आहे म्हणू शकतो. आणि त्यांनी नाव बदलवायचं ठरवलं. लॉंग आयलँड ब्लॉकचेन कंपनी असं त्यांनी नाव बदलवायचं ठरवलं. आणि ऑफकोर्स आता या टाईपचे जेव्हा डिसिजन्स होतात तेव्हा मार्केटमध्ये खूप एक्साइटमेंट असते आणि ऑफकोर्स ते नाव बदलल्यानंतर त्यांचा स्टॉक मार्केटवरची प्राइस इंट्राडे मध्ये आय थिंक काहीतरी 290% की 310% काहीतरी वाढली. आणि नंतर जे चेक केलं गेलं त्याच्यातून हे कळलं की याच्या कंपनीच्या फाउंडर्सने कोणाला तरी हिंट दिली होती की अरे आम्ही नाव बदलतोय तर स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी मुवमेंट होईल. त्यामुळे त्या माणसाने स्टॉक मार्केटमध्ये जाऊन हे नाव बदलवायच्या आधीच त्याने या कंपनीचे शेअर्स घेऊन ठेवले आणि याला म्हणतात इन्सायडर ट्रेडिंग. आणि म्हणून SEC म्हणजे जी अमेरिकेतली संस्था आहे त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट आता ऍक्शन घेतलेली आहे आणि फाउंडर्सने गुन्हा कबूल सुद्धा केलेला आहे. पुढच्या न्यूजकडे वळूया. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कुड बी पर्टिक्युलरली बेनिफिशियल फॉर वुमन, सेज WTO डायरेक्टर जनरल. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या आता सध्या ज्या डायरेक्टर आहेत त्यांचं नाव मला नाही माहिती, प्रोनाऊन्स करायला खूप कठीण आहे. त्या नायजेरियाच्या फॉर्मर फॉरेन मिनिस्टर होत्या आणि फायनान्शियल मिनिस्टर पण होत्या. त्या आत्ता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या डायरेक्टर जनरल आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा डोमेन्समध्ये जसं लेडीज किंवा मग आपल्याकडच्या गृहिणी आहेत, लेडीज थोड्या मागे पडतात, तसंच आफ्रिकेमध्ये सुद्धा होत होतं आणि मोठ्या प्रमाणावरती त्या मागे पडलेल्या होत्या. पण आता काय होतं की ई-कॉमर्सचा वापर करून त्या जे प्रॉडक्ट्स बनवतायत त्या वस्तू त्यांच्या घरात बसून खूप लांब पर्यंत शिपिंग करून काही ना काही करून त्या जगभरातल्या मार्केटपर्यंत पोहोचू शकतात. आणि प्लस ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे काय होईल की ट्रान्झॅक्शन सिक्युअर राहतील, सगळी माहिती पण सिक्युअर राहील, कोणी हॅक करू शकणार नाही. तर असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. प्लस त्याच्याशी अटॅच आणखीन एक आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती फक्त मेल किंवा माणसं आहेत, बायका फार कमी प्रमाणामध्ये एक्सपर्ट्स आहेत किंवा मग बायर्स सुद्धा फार कमी आहेत. तर त्या गोष्टींना मला असं वाटतं की WTO चीफ्स आता सध्या ज्या आहेत त्यांना त्या बदलवाव्याशा वाटत आहेत.
कारण क्रिप्टोकरन्सीमध्ये जर नॉर्मल माणसाला फायदा होऊ शकतो, तो बाईला सुद्धा होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, किंवा मग त्याच्यामध्ये ज्ञान घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग आपण शिकून दुसऱ्यांना शिकवण्यातही काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यातून भरपूर इन्कम मिळू शकतो वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. तर वुमन एम्पॉवरमेंटसाठी थोडक्यात त्या म्हणतायत, हे चांगला थॉट आहे. पुढे बोलूया. DOJ's crypto czar joins FinCEN in brand new role. Why it matters? तर DOJ म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस, त्यांच्याकडचं लिगल डिपार्टमेंट जे आहे अमेरिकेतलं, तर त्यांची जी क्रिप्टो झार होती, क्रिप्टो झार म्हणजे क्रिप्टोकरन्सी क्वीन आपण म्हणू शकतो थोडक्यात, किंवा मग जी क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करणाऱ्या लोकांना जी भीती वाटत होती जर त्यांचे प्रॉब्लेमॅटिक काही सिच्युएशन्स असतील तर, कारण हिने बऱ्याच जणांच्या अगेन्स्ट बरेच स्ट्रॉंग ऍक्शन्स घेतलेले होते आणि त्यांनी आता FinCEN जॉईन केलंय. FinCEN म्हणजे काही फ्रॉड्स जे वगैरे होतात फायनान्शियल सेक्टर मधले, तर त्यांच्यासाठी बनवलेली संस्था म्हणजे FinCEN आहे USA मधली. आणि FinCEN मागच्या वेळी जेव्हा हे होते, ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंट होते, तेव्हा पण FinCEN कडून एकदम स्ट्रॉंग रेग्युलेशन अपेक्षित होतं येणं, पण आय थिंक इलेक्शन्सच्या नादामध्ये वगैरे ते लेट झालं. आता या मॅडम तिकडे जेव्हा जॉईन करतील नवीन रोल, तेव्हा मला असं वाटतंय की काहीतरी स्ट्रिक्ट रेग्युलेशन किंवा मग स्ट्रिक्ट रूल्स वगैरे येण्याची दाट शक्यता आहे. आणि रूल्स आले तर काही हरकत नाही, सगळेजण म्हणजे कंपन्यांचे मालक असो किंवा इन्व्हेस्टर्स असो, ते रूल फॉलो करायला तयारच असतात. पुढे काय होतं ते आता बघण्याची गोष्ट आहे. पण मला असं वाटतंय की जे पण प्रॉब्लेमॅटिक ज्यांचे प्लॅन्स होते, प्रोजेक्ट प्लॅन्स, किंवा ज्यांना खरोखर नीट काम नव्हतं करायचं, फक्त हाईपचा वापर करून काहीतरी विका आणि नंतर मग त्यांना समोरच्या लोकांना काही न देणं वगैरे, सर्व्हिसेस न प्रोव्हाइड करणं, असं करणारे जे लोक होते ते नक्की आता घाबरतील आणि बहुधा चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न तरी करतील, कारण शी इज अ व्हेरी स्ट्रिक्ट लेडी. पुढे काय होतं ते बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता ही गोष्ट घडते आज. कालची न्यूज काय होती की एका मेंबर ऑफ पार्लमेंटने, म्हणजे त्यांच्याकडे सेनेटर म्हणतात, तर एका सेनेटरने SEC ला वॉर्निंग दिली होती किंवा मग एक डेडलाईन दिली होती की 28 जुलैपर्यंत तुम्ही क्रिप्टो रेग्युलेशनचं काहीतरी आम्हाला सांगा, फायनल तुमच्याकडून काय आहे ते. तर 28 जुलै त्यांनी तारीख देऊन झालेली आहे, आज 10 जुलै आहे. 18 दिवसांनंतर आपण काहीतरी अपेक्षा ठेवू शकतो की काहीतरी क्लॅरिटी येईल. त्याच्यामध्येच आता हे FinCENला या जॉईन झाले आहेत मॅडम, त्यांना क्रिप्टो झार म्हटलं जातं. तर मग काहीतरी एक पॉलिसी डिसिजन काहीतरी स्ट्रॉंग येऊ शकतो US मध्ये, आणि जर तिथे तो आला तर तो बऱ्याच ठिकाणी रेप्लिकेट होईल. आणि मे बी आता असंही म्हणू शकतो भारतातही आता आपल्याला बऱ्याच दिवसांपासून अपेक्षा आहे की काहीतरी लॉ येईल, काहीतरी बिल बनवतील. त्या बिल बद्दल 2 वेळा डिस्कशन झाले, काय पुढे काही आलेलं नाहीये. पण आता पुढे काय होतं ते बघूया, कारण इथे अशी गोष्ट आहे की जोपर्यंत काहीतरी पक्क होत नाही, गव्हर्नमेंट कडून काहीतरी रेग्युलेशन येत नाही, तोपर्यंत आपण कन्फर्म काहीच सांगू शकत नाही. अशी अर्धवट परिस्थिती आहे. आपण तोपर्यंत फक्त अभ्यास करू शकतो. अभ्यास करत राहा माझ्याबरोबर. ओके, मनी रिइमॅजिन्ड, इन्फ्लेशन इज हिअर, ऑलवेज हॅज बीन. त्याच्यामध्ये काही नवीन सांगण्यासारखं काही नाहीये, किंवा याची न्यूज बनवण्यासारखं तरी नक्की काही नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता हे कोविड-19चा काळ असो किंवा कोणताही काळ असो, रेग्युलर बेसिसवरती सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावरती पैसे छापत असतात. रादर ते आता इतके कंटाळलेत या गोष्टीला, किंवा मग त्यांना त्याचाही कंटाळायला लागलाय की पैसे छापायचे कशाला, नोटा छापायच्या कशाला, त्याला पण खर्च येतो ना कागदाचा आणि शाईचा, कारण त्याच्या बॅकिंगला तर काही नाहीच आहे. तर तो खर्चही त्यांना नकोय, म्हणून सगळीकडे ते डिजिटल कॅशलेस जे चालू आहे ते सगळ्या जगात तेच चालू आहे. आणि म्हणजे फक्त डिजिटल आकडे फक्त या कम्प्युटरमधून त्या कम्प्युटरमध्ये किंवा मग त्यांच्याकडच्या सेंट्रलाइज लेजरमध्ये कुठेतरी आकडे बदलतात, बाकी काही नाहीये, प्रिंटिंग तेवढंच झालंय. पण त्याचा इफेक्ट काय पडतो की आपल्याकडे ऑलरेडी जे पैसे असतात आपण सेव्ह केलेले, तर त्यांची पर्चेसिंग पॉवर कमी होते आणि त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. आणि इन्फ्लेशन हा एक हिडन टॅक्स आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण तिकडे वरती गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल बँक पैसे छापून ते त्यांच्या कामांमध्ये जे काही वापरत असतील, तर मेन अधिमिनिस्ट्रीकडे जात असतील कुठल्या तरी तिथून, किंवा बँकेकडे जात असतील कुठल्या तरी, आणि तिकडून मग पुढे जसे ते कामं होत जातात तसं इन्फ्लेशन येत जातं. ठीक आहे, तर इन्फ्लेशन आता आलंय असं नाही, इट हॅज ऑलवेज बीन देअर. फक्त प्रॉब्लेम काय की आता खूप महाप्रचंड प्रमाणामध्ये इन्फ्लेशनची अपेक्षा आहे आणि बरेच जण या बाबतीत बोलतात. मी काय नवीन नाही किंवा ही न्यूज काही नवीन नाही. मार्केट रॅप, बिटकॉइन रायझेस आफ्टर व्होलॅटाईल वीक. एक आठवडाभर बऱ्यापैकी मुवमेंट केल्यानंतर बिटकॉइन थोडासा वाढलेला आहे 1% बाकी काही वेगळं त्यात नाहीये.
वाय चायनाज बॅन ऑन क्रिप्टो मायनिंग इज मोर सिरियस दॅन बिफोर. आता हे दरवेळचे नाटकं आहेत. कधीही क्रिप्टोकरन्सीजची प्राइस थोडीशी वाढायला लागली की चायनीज ऑथॉरिटीज किंवा गव्हर्नमेंट काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट करायला सुरुवात करतात. पण आता यावेळी काय झालंय की आतापर्यंत त्यांनी क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या अगेन्स्ट काही ऍक्शन अशी मोठी घेतली नव्हती. पण यावेळी काय केलं त्यांनी की डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंट्सला ऑथॉरिटी देऊन टाकली की जाऊन सांगा तुम्ही तुमच्या एरियातल्या मायनर्सला की आता हे बंद करायचं आणि निघायचं इथून. आणि याचा इफेक्ट काय झाला की लिटरली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वीज ते वापरत होते मायनर्स की यांचे नॅशनल ग्रीड लेवलचे जे प्लॅन्स होते एनर्जी डिस्ट्रीब्युशनचे, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन प्लॅन्स जे होते नॅशनल लेवलचे, ते डिस्टर्ब व्हायला लागले होते. म्हणून मग ही ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. प्लस त्यांना डिजिटल युआन लॉन्च करायचा आहे, जो प्रयत्न करून करून ते थकलेत, पण त्याला काही खास अडॉप्शन होत नाही. मग ते रेल्वे स्टेशनला वापरायला सुरुवात करा वगैरे, या सगळ्या न्यूज आपण हळूहळू कव्हर करत आलेलो आहे गेल्या 10-15 दिवसांमध्ये. तर आता हे सिरियस का आहे, कारण लिटरली लोक आता मायनिंग फार्म बंद करतायत आणि विजेचा वापर होत नसल्यामुळे, मायनिंगसाठी फार होत होता तर तो वापर होत नसल्यामुळे, आणि गव्हर्नमेंट किंवा कुठलीही बॉडी किंवा कुठली कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वीज विकत न घेऊ शकल्यामुळे काय झालंय की लिटरली पॉवर प्लांट्स हे विक्रीला निघालेत. म्हणजे तिथे सेल चालू आहे पॉवर प्लांट्सचा असं म्हटलं तरी चालेल. ते हायड्रो इलेक्ट्रिक असो कुठले का असे ना, जेवढे प्रायव्हेट पॉवर प्लांट्स होते त्याच्या बाजूला हे जाऊन बसायचे मायनर लोक, कारण कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये वीज मिळाली पाहिजे. आणि पॉवर प्लांटवाल्यांना काय की आपण इथे या एरियामध्ये तर कोणी वीज घेतच नाहीये, आपण इथे पॉवर प्लांट लावून बसलोय आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये इतका खर्च येणार, त्यापेक्षा इथले जवळच्या जवळ मायनरला आपण देऊन टाकू वीज. अशा प्रकारे दोघांच्या फायद्याची गोष्ट होती, पण त्याच्यावरती आता आळा घालण्यात येतोय. तर मायनर्स आता चायना सोडून दुसऱ्या देशांमध्ये चाललेत, मोठमोठे शिपिंग चे कॉन्ट्रॅक्ट देत आहेत की तिकडून रशिया, तिकडून वेगवेगळ्या देशांमध्ये, तर अमेरिकेला किंवा मग युरोपमध्ये किंवा मग सौदी अरेबियामध्ये, कुठल्या तरी आजूबाजूच्या कंट्रीजमध्ये, गल्फ कंट्रीजमध्ये वगैरे, आफ्रिकेमध्ये असं चालू आहे सध्या. तर ही सिरियस गोष्ट आहे, पण त्याला वाईट अँगलने घेण्याऐवजी मी म्हणेन की चांगल्या अँगलने घ्यायला पाहिजे. कारण समजा सगळं मायनिंग जर चायनामध्येच होत राहिलं असतं आधीसारखं 85%, 80%, आणि मोठा भूकंप आला असता किंवा काही मोठा प्रॉब्लेम झाला असता तर मायनिंग अचानक बंद पडण्याची शक्यता होती, बरोबर. पण आता काय होतंय की मेथॉडिकली हे लोक पद्धतशीरपणे त्यांचे मायनर्स घेऊन चालले दुसऱ्या देशांमध्ये, तिथे जाऊन लावतील आणि हे स्वस्त इलेक्ट्रिसिटी शोधतील किंवा मग जिथे एक्सेस इलेक्ट्रिसिटी तिथे जाऊन बसतील आणि तिथल्या लोकल कम्युनिटीजमध्ये काहीतरी याचा फायदा होईल. नवीन जॉब्स तयार होतील नेटवर्क इंजिनियर्ससाठी, हार्डवेअर इंजिनियर्ससाठी, सॉफ्टवेअर इंजिनियर्ससाठी, मेंटेनन्स स्टाफसाठी, ऑपरेशनल स्टाफसाठी, आणि बरंच काही नवीन होऊ शकतं याच्यात, असं मला तरी वाटतंय. आणि एक डिसेंट्रलायझेशन जे म्हणतो, जसं एक माझी सर्व्हर रूम आहे किंवा मग एक डेटा सेंटर आहे, तर माझा एक बॅकअप असतो, एक आणखीन एक बॅकअप असतो, एक डिझास्टर रिकव्हरी असते. तसं आता हे होत चाललंय की वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये सगळीकडे आता मायनर्स मोठ्या प्रमाणावरती पसरतील आणि याचा काहीतरी पुढे जाऊन फायदा होईल असं मला वाटतंय. बघूया पुढे काय होतं ते. तर आता आपण पुढच्या याच्याकडे बोलूया. news.bitcoin.com. Man who accidentally threw away 7,500 bitcoins on hard drive has new plan to retrieve his bitcoin. आता ही खूप जुनी गोष्ट आहे की एक माणूस पूर्वी मायनिंग करत होता की त्याने काहीतरी विकत घेतले होते बिटकॉइन मोठ्या प्रमाणावरती आणि त्याला काही मायनिंग करत होता आणि त्या कम्प्युटरचा भरपूर आवाज व्हायचा. तर त्याची बायको त्याच्यावरती ओरडली की अरे किती आवाज करतोय हा. मग त्याने शेवटी ते बंद केलं. मग ते एका साईडला ठेवलं गेलं, हळूहळू मशीन साईडला ठेवलं गेलं कम्प्युटर, आणि मग खूप वर्षांनंतर काहीतरी त्यांनी ते डंप केलं, ओके, फेकून दिलं. आता फेकून दिल्यानंतर काय झालं, काही वर्षांनी प्राइस प्रचंड वाढायला लागली बिटकॉइनची, आणि आता तर इतकी वाढली आहे की म्हणजे त्या माणसाला तर विचारांच्या पलीकडे दुःख होत असेल आता की आपण ते हार्ड डिस्क किंवा तो कम्प्युटर का फेकला. तर आता त्याचा काहीतरी त्याने नवीन प्लॅन शोधून काढलेला असेल, काहीतरी तो आय थिंक AI वापरून काहीतरी करून तो शोधण्याच्या मागे लागेल. असं बऱ्याच जणांबरोबर झालंय. आता याचे 7,500 बिटकॉइन गेले, कोणाचे अर्धा, कोणाचं 1, 2, 4, 5, 10 गेलेलेच आहेत. प्रॉपर बॅकअप नाही घेतला वॉलेटचा किंवा चुकीचा वॉलेट वापरलं, विचित्र ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, असं बऱ्याच जणांचे बरेच नुकसान झालेले आहेत. पण ह्या टाईपचे जे नुकसान आहे ना, आता हे 7,500 बिटकॉइन जे होते तर हे अख्ख्या मार्केटमधून गायबच झाले. जोपर्यंत त्याला ती हार्ड डिस्क सापडत नाही, ती प्रायव्हेट की आणि ते वॉलेट तो परत ऍक्सेस करत नाही, तोपर्यंत हा सप्लाय मार्केटच्या बाहेरच राहणार, ओके. आणि असं बऱ्याच जणांबरोबर झालंय, करेक्ट. त्यामुळे काय की 21 बिलियन म्हणजे 2,10,00,000 जो टोटल सप्लाय आहे, त्यातले 1,87,00,000 आता मार्केटमध्ये फिरतायत असं आपण म्हणतो. पण त्यातले बरेचसे अशा प्रकारे हरवलेले आहेत, राईट. आणि त्यातले बरेचसे आणखीन सतोशी नाकामोतो आणि सुरुवातीचे जे मायनर्स होते त्यांचे होते, ते लोक तर आता कुठे नाहीच आहेत, सतोशी तर कुठे नाहीच आहे.
त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिटकॉइन मार्केटच्या बाहेरच आहे आणि जे बहुधा कधीच मार्केटमध्ये येणार नाही. रायट, इथे परत टिकटॉकच्या बॅनची न्यूज आलेली आहे. रायट ब्लॉकचेन बिटकॉइन प्रोडक्शन जम्प्स मोर दॅन 400% इयर ऑन इयर अमिड्स मायनिंग एक्झोडस. तर तिकडे चायनामध्ये मायनिंगचा प्रॉब्लेम चालू आहे. इथे रायट ब्लॉकचेन नावाची कंपनी आहे, आय थिंक अमेरिकेतलीच कंपनी आहे आणि स्टॉक मार्केटला लिस्टेड कंपनी आहे, नॅसडॅकची लिस्टेड कंपनी आहे आणि हे मोठ्या प्रमाणावरती मायनिंग करतात. यांनी आय थिंक याच वर्षाच्या सुरुवातीला 42,000 अँट मायनर S19J मशीन्स विकत घेण्याचा कॉन्ट्रॅक्ट करतोय आम्ही बिटमेन बरोबर. हे सगळं पण त्यांनी पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे त्यांना ते सांगावं लागतं. तर त्यांनी ते डिस्क्लोज केलं होतं. मागच्या वर्षीचं मायनिंग आउटपुट किती होतं, आय थिंक काहीतरी 100-200 बिटकॉइन काहीतरी मायनिंग आउटपुट होतं. या वर्षी ऑलरेडी त्यांचे 1100 बिटकॉइन मायनिंग करून झालेले आहे. तर हळूहळू त्यांचं मायनिंग आउटपुट वाढेल. जेव्हा 42,000 डिव्हायसेस इन्स्टॉल होतील तेव्हा मे बी ते एका दिवसाला 4-4, 10-10 ब्लॉक ते मायनिंग करायला लागतील. बघू पुढे. म्हणजे आता हे खूप चांगल्या न्यूज पैकी एक आहे की यांचं प्रोडक्शन वाढलंय आणि हे प्रोडक्शन वाढण्याच्या मागे त्यांनी मायनर्स नवीन घेतले प्लस डिफिकल्टी कमी झाली. हे दोन्ही गोष्टी आहेत. आता ही कालचीच न्यूज परत आलेली आहे. 11% सेंट्रल बँकर्सला असं वाटतं की क्रिप्टोकरन्सीज लाईक बिटकॉइन आर गोल्ड अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे सोन्याच्या ऐवजी आपण क्रिप्टोकरन्सी विकत घेऊन सेफ राहू शकतो असं सेंट्रल बँकांना वाटायला लागलंय आता. त्यामुळे आता नॉर्मल माणसांनी काय करावं हे आपण समजून घ्यावं. ऍटलिस्ट रिसर्च करा, अभ्यास करा, काही विकत घेऊ नका. मी सांगतोय म्हणून तर मुळीच नाही आणि मी सांगणारही नाही की तुम्ही हे विकत घ्या ते विकत घ्या. माझं ते काम नाहीये. आय एम नॉट अ फायनान्शियल ऍडवायझर. माझं एवढंच काम आहे लेटेस्ट डेव्हलपमेंट्स काय आहेत हार्डवेअर मधल्या, सॉफ्टवेअर मधल्या, मायनिंगच्या गोष्टी किंवा हार्डवेअर वॉलेट असेल किंवा वॉलेटची काळजी कशी घ्यावी इन्स्टॉल करताना, इन्स्टॉल केल्यानंतर एक्सचेंजमध्ये का जास्त पैसे ठेवू नये वगैरे, हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगण्याचं माझं बेसिक काम आहे. तेवढं मी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन कायम. आता वाजलेले आहेत 7:34. आजची तारीख आहे 10 जुलै. $33,697 बिटकॉइन आता आहे. किती? $33,697 बिटकॉइन 10 जुलैला संध्याकाळी 7:34. हा अपडेट घेतला बघा. आता आपण बोलता बोलता हा जवळजवळ $50 वाढला 10 सेकंदात. $33,742 बिटकॉइन आहे आता संध्याकाळी 7:34 10 जुलै 2021. स्क्रीनशॉट काढून ठेवा, लक्षात ठेवा, व्हिडिओ ग्रॅप करून ठेवा पाहिजे तर याचा. नंतर 2 वर्षांनी 4 वर्षांनी कधीतरी आठवण म्हणून एकदा चेक करा की या दिवशी एवढी प्राइस होती, आता पुढे किती झाली. ओके, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आजचा एपिसोड इथेच थांबवूया आणि उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. टेक केअर, बाय बाय द टिप्स अँड हॉडल. बाय.